नमस्कार लिंगप्पा साहेब. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितलेलं काम अगदी चोख केलंय मी. हे तुमचं बक्षीस. लिंगप्पा खुश झाला बघा. साहेब अजून काही सेवा करू? ते टाइम आल्यावर तुम्हाला सांगतो, पण सध्या ते विक्रमला नुकसान जास्तीत जास्त कसं होईल त्याचं काय ते थॉट प्रोसेस आमच्यासारखंच तुमच्यात चालू राहू द्या. जा. केटी, आयुष्याच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. हे बघ, तुझं मन साफ आहे ना, मग झालं. इथून पुढे तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ना ते चांगलंच घडेल. माझ्यावर विश्वास आहे ना? आणि हो, इथून पुढे स्वतःला एकटं कधी समजू नकोस. मी कायम आहे तुझ्या बरोबर. थँक्स रावणी. चल निघायचं आपण. शुअर. हा केटी शेवटी आपल्या मूळ स्वभावावरच गेलाय, पण त्या मूर्ख श्रावणीच्या अजून लक्षात कसं येत नाहीये याचंच वाईट वाटतंय. छान झालाय उपमा. खरंच चांगला झालाय. या घरात आल्यापासून तू या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या बनवायला लागलीस. तू केलंस का नाश्ता? मी काय म्हणते विक्रम, हे पैशाचं टेन्शन आहे तोपर्यंत आपण हे घर सोडून एखाद्या लहानशा घरात राहायला जाऊया ना. आणि असं टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा सुखात राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा आपण मोठं घर घेऊया ना. म्हणजे तुला काय वाटतं? हे बघ विक्रम, मी बघते. नमस्कार. तुम्ही? हो, विक्रम साहेब आहेत आतमध्ये? आहेत. जरा काम होतं माझं. येऊ? या. नमस्कार विक्रम साहेब. सॉरी, सकाळी सकाळी घरी आलो, पण नाईलाज होता. ज्या विषयावर तुम्ही आमच्याशी इथे बोलण्यासाठी आलेलात माने, त्या विषयावर आपलं काल रात्रीच बोलणं झालं. हो, आणि आम्हाला असं वाटतं की आपल्या दोघांच्या दृष्टीने काल विषय तिथेच संपला. हे मला माहित आहे, पण विषय संपलेला नाही.
व्यवहार अजून बाकीच आहे ना. आणि कसं आहे, व्यवहाराच्या गोष्टी फोनवर बोलण्यापेक्षा फेस टू फेस बोललेल्या जास्त चांगल्या, नाही का? नाही म्हणजे कारण खरं तर एवढंच नाहीये. मला हा फोन आला होता मालकांचा, या घराच्या मालकांचा फोन आला होता. अहो त्यांना खरं तर ना पैशाची एवढी घाई आहे. ते म्हणाले महिन्याच्या आत नको, मला या आठवड्यात कुठल्याही दिवशी तुम्ही पैसे द्या. हो असं विचारायला सांगितलंय त्यांनी मला. वार कोणताही असू दे हो, ते चालेल, पण कसं आठवड्याच्या आत द्या. हो जे काय आहे की तुम्ही पण टेन्शन मधून मोकळे आणि मी सुद्धा. अहो पण एका आठवड्यात एवढी मोठी रक्कम कशी कशी काय? द्यावीच लागणार. हो पर्याय नाही ना काही. कसं आहे माहिती आहे ना की मी विक्रम साहेबांच्या वतीने मालकांना शब्द दिलाय. आणि विक्रम साहेबांना ही रक्कम म्हणजे काही मोठी आहे का? साहेब तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हा रागावला असणार माझ्यावर, साहजिकच आहे हो. पण माझा पण नाईलाज आहे ना हो. साहेब माझ्यावर विश्वास नसेल ना तर काय, हे बघा मी मालकांना फोन लावून देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल प्रॉब्लेम त्यांचा किती मोठा आहे तो. हो हे बघा. बास झाला. बस झाला आता. मगाचपासून खूप ऐकून घेतलं तुमचं. कोण समजता तुम्ही स्वतःला? तुम्हाला काय वाटलं तुमच्या मालकांचे पैसे मी देऊ शकणार नाही? हा विक्रम, एक मिनिट. साहेब माझ्यावर कशाला एवढे भडकताय? मालकाने सांगितलं तेच सांगितलं ना मी तुम्हाला. हो ना. मग आता आम्ही काय सांगतो ते नीट लक्षात घ्यायचं. आता इथनं निघायचं आणि पुन्हा या घराची पायरी चढायची नाही आणि आम्हाला फोन करायचा नाही. आणि राहता राहता प्रश्न राहिला तुमच्या मालकांच्या पैशांचा, तर जाऊन सांगा तुमच्या मालकांना म्हणून हा विक्रमादित्य येत्या आठवड्याच्या आत तुमचे असलेले सगळे पैसे तुमच्या तोंडावर फेकले. निघा इकडनं, निघा. अहो पण त्या मानेवर एवढा का भडकलास? यात त्याचा काय दोष आहे? त्याच्या मालकाने त्याच्यावर दबाव आणला असेल म्हणूनच तो आला ना इथे आपल्या दारात पैसे मागायला. तरी सुद्धा त्यांनी इथे याच्या आधी विचार करायला हवा होता. हे बघ विक्रम, मी तुला दोष देत नाहीये, पण मला खरंच असं वाटतं की हे घर घेण्याआधी ना आपण विचार करायला हवा होता. आत्ता सुद्धा तू काही विचार न करता त्याला सरळ सांगून टाकलंस की एका आठवड्यात आम्ही सगळे पैसे फेडू. विक्रम, वस्तुस्थिती ही आहे की आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि ते जमवण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. एका आठवड्यात तू एवढे पैसे कुठून आणणार आहेस? त्याची काळजी तू करू नकोस, ते आम्ही बघून घेऊ. आम्ही जर त्याला 8 दिवसात पैसे परत करण्याचा शब्द दिलाय तर आमचा शब्द आम्ही पाळणार, कारण हा विक्रमादित्याचा शब्द आहे आणि त्याची किंमत 5 कोटीपेक्षा कितीतरी जास्त आहे. डबे तयार करून झाले? नाही केले. काही करावंसच वाटत नाही. थकल्यासारखं वाटतंय. काही खाल्लंस का तू?
काकू तू जेवण तयार केलेलं दिसत नाहीये. नाही केलं. मी तुला सांगितलं नाही का मला काय करावंसंच वाटत नाही म्हणून. तू जेवली? हो जेवले. खोटं बोलतेस ना? मला माहित आहे तू जेवली नाहीयेस. जे घडलंय ना त्याच्यामुळे तुझी जर अन्नावरची वासना उडाली असेल तर मला तरी अन्न कसं गोड लागेल का? मी सुद्धा हरले ग काकू. आतापर्यंत जे काही घडलं त्यावरून असं वाटलं होतं की हे सगळं विसरून राज चांगल्या मार्गावर येईल. आम्ही दोघे एकत्र येऊ, सुखाने संसार करू. पण माझा त्या सगळ्या गोष्टींवरचा विश्वासच उडाला. काकू कधी कधी असं वाटतं की राज आपल्या आयुष्यात आलाच का? अचानक आला, एक छान नातं निर्माण केलं आणि जसं आलं तसंच अचानक निघून पण गेला. साक्षी, आपण सगळेच इथले घडीभरचे प्रवासी आहोत. कुणी येतं कुणी जातं पण आयुष्य चालत राहतं. रातचा एवढा सहवास आपल्याला लाभायचा होता असं समजायचं आणि जगत राहायचं. शेवटी आपल्याला जगायला हवं ना. मग काहीतरी जेवण बनवते. मला सांग, तुला काय आवडतं सांग, मी ते बनवते. नाही काकू, मला भूक नाही. हे बघ, तू खाणार असशील तर मी 2 घास खाईन, नाहीतर मला ही इच्छा नाहीये. पण खाल्लं तर पाहिजेच, कारण औषध घ्यायचंय ना. खाल्लं नाही तर औषध घेणार नाही, औषध घेतलं नाही तर आजारी पडेल, आणि आजारी पडून तुमच्यावर माझी जबाबदारी टाकायची माझी बिलकुल इच्छा नाहीये. चला काहीतरी पोटात ढकलूया. तू मला मदतीला ये. हा, माझं मरण त्या राज आणि रोशनीच्या रूपात नेमकं कुठं दबा धरून बसलंय ते कुणी सांगेल का मला? सॉरी स्ट्रायकर, त्यांच्याबद्दल अजून काहीच कळलं नाही. आपली माणसं अजून त्यांचा शोध घेत आहेत. शोध घेत आहे. काय रे, त्यांचा नेमका काय उद्देश असू शकतो रे? काही माहित नाही स्ट्रायकर. नाही, पण मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. हे असं स्ट्रायकरच्या बाबतीत व्हावं असं त्यांना वाटत असणार. वेड्या, ते तू माझ्याकडे बघून तू विचार करत असणार का हे काय करतो मी? सांग बर, हे
काय करतो ओळखलं नाही का? फ्लायओव्हर हे माझं आणि ते विक्रमचं मिळून जे प्रोजेक्ट फ्लायओव्हर. वन मोर लास्ट पर हे फ्लायओव्हरच ट्रॅजेडी काय माहितीये का तुला मोहिनी? हे फ्लायओव्हर कधीच पुरं होणार नाही ग, कधीच पुरं होणार नाही. ते विक्रमादित्य बरोबरच पार्टनरशिप ड्रामा ग, फक्त ड्रामा. रणवीर राजे शिर्केला बरोबरी करणं ऑब्जेक्ट नाही ग माझं, त्याला फिनिश करणं, बर्बाद करणं हे ऑब्जेक्ट माझं. थोड्याच दिवसात तुला कळणार बघ. राजे शिर्केचं जे शेअर होल्डर त्याच्यातला एक इम्पॉर्टंट माणूस तुझा हजबंड असणार. राजे शिर्के इंडस्ट्री मध्ये मी हळूच स्मूथ एंट्री करणार आणि मग मी ठरवलेला माझा बदला पुरा होणार. पर मोहिनी तू कुणाला सांगू नको. खूप विश्वास देऊन मी तुला सांगितलं ते. हॅलो विक्रम, तुझा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये येऊ का? का? तू सकाळी नाश्ताही केला नाहीस आणि टिफिन पण घरीच विसरून गेलास. ऑफिसमध्ये काही खाल्लंस का? सकाळी त्या मानेवर आम्ही इतके भडकलो होतो ना देव्यानी की त्या नादात आम्ही टिफिन तसाच घरी विसरून ऑफिसला आलो. आमच्या लक्षातच आलं नाही. सॉरी विक्रम, तुला असं नाही का वाटत आहे? आजकाल तुझ्यावर सॉरी बोलण्याची वेळ जास्तच वेळा येते. सॉरी देव्यानी, आम्ही काय करू सांग? पुन्हा सॉरी बोललास. बरं तू मला सांग, तू जेवलीस का? नाही, जेवायलाच घेतलं होतं. तेवढ्यात तुझी आठवण झाली. मी घेऊन येऊ का टिफिन? नाही नाही, म्हणजे तू इथे आलीस तरी तुझ्यासोबत निवांतपणे आम्ही डबा खाऊ शकू असं नाही वाटत आम्हाला, कारण खूप काम आहे तिकडे, ते एवढा वेळ नाही मिळत. पण मग जेवणाचं काय? तू काय खाणार आहेस? तू नको एवढी काळजी करूस देव्यानी, आम्ही मागू इथनं काहीतरी. नक्की? हो. विक्रम, आज सकाळी त्या मानेवर जसा भडकला, प्लीज तसा पुन्हा वागू नको. नाही बघ विक्रम, तू यापूर्वी मोठमोठ्या संकटांना सामोरं गेलायस आणि या संकटातूनही आपण बाहेर पडू, खात्री आहे मला. तू फक्त डोकं शांत ठेव. तुझी साथ असेल ना देव्यानी, तर आम्ही याही संकटातनं सही सलामत बाहेर पडू असा विश्वास वाटतो आम्हाला. ठेव फोन. बाय देव्यानी. थँक्स. बाय. बाय.